नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीला मागच्या वर्षी जे काही प्रश्न पोलीस भरतीला विचारण्यात आलेले ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्या सर्व प्रश्नांचा सराव आपण या एका व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर हे सर्व प्रश्न आपण एकदम शॉर्ट ट्रिक्सनं आणि लॉंग मेथड दोन्ही पद्धतीने सर्व प्रश्न आपण सोडवून घेणार आहे। म्हणजे आपला शॉर्ट ट्रिक्सनं सोडवल्यानंतर आपला जास्तीत जास्त टाइम वाचू शकतो। 2 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढणार आहे आणि तोच प्रश्न लॉंग मेथडनं कशा पद्धतीने सोडवायचा ते सुद्धा आपण याच प्रश्नामध्ये या सिरीज मध्ये 25 प्रश्नाची आपली सिरीज आहे, त्या सिरीज मध्ये आपण बघणार आहे। चला लक्ष द्या, पहिला प्रश्न बघा काय विचारलेला आहे। हे बघा 1 + 2 + 3 + 4 + 5 डॅश 74 पर्यंत काय दिलेलं आहे। 1 ते 74 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती आहे ते आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे। ज्या वेळेस आपल्याला असा प्रश्न आला 1 पासून ते 1000 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती, 1 पासून ते 500 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती, फक्त एक छोट्या ट्रिक्सनुसार आपण याचं उत्तर काढू शकतो। ते बघा कसं, आपल्याला फक्त एक छोटंसं सूत्र लक्षात ठेवायचं आहे। ते कोणतं, n इन ब्रॅकेट n + 1 / 2। हे बघा ते सूत्र कोणतं आहे, बघा लक्ष द्या। हे बघा काय दिलेलं आहे आपल्याला, 1 ते 74 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज आपल्याला काढायची सांगितलेली आहे। आणि असा प्रश्न जर आपल्याला परीक्षेला आला तर फक्त आपल्याला एक छोटंसं सूत्र लक्षात ठेवायचं, ते म्हणजे कोणतं, लक्ष द्या, n इन ब्रॅकेट n + 1 / 2 या सूत्रानुसार आपण अशा प्रकारचे कोणताही प्रश्न जर आपल्याला आला तर फक्त या छोट्याशा प्रश्न सूत्रानुसार आपण त्याचं उत्तर काढू शकतो। जर आपल्याला असा प्रश्न विचारलेला असला 1 ते 30 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती, 1 ते 50 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती, 1 ते 100 पर्यंत 1000 पर्यंत किती असू द्या, फक्त एका छोट्याशा सूत्रानुसार आपण याचं उत्तर काढू शकतो। हे बघा n म्हणजे काय, n म्हणजे अंतिम पद, शेवटचं पद। आता शेवटचं पद कोणतं, याच्यामध्ये ते दिलेलं आहे आपल्याला 74। मग शेवटचं पद काय 74, ते n च्या जागी ठेवायचं आणि सॉल्व्ह करायचं। हे बघा n म्हणजे 74 गुणिले n + 1 किती होईल, 74 + 1, 74 ने किती झाले 75 / 2। आता या 2 ना आपल्याला काय करायचं, या 74 ला भागायचंय। 2 / 74 काय करायचं, 2 न ह्या दोन्ही संख्येला जर भाग जात असला एखाद्या संख्येला तर द्यायचा, नसेल जात ह्या दोघांचा गुणाकार करायचा, गुणाकार केल्यानंतर त्याला काय करायचं, या 2 ना भागायचं। हे बघा काय दिलं आता, 2 × 2 = 2 × 6, 1 उरला 2 × 7 = 14, किती आलं 37 × 75। काय आलेलं आहे आपलं आता 37 × 75। जर आपण 37 × 75 जर केलं तर त्याचं उत्तर काय येतं, त्याचं उत्तर येतं मित्रांनो 27 75 असं त्याचं उत्तर येतं। आता हाच प्रश्न आपण काय करू, लॉंग मेथडनं, म्हणजे काय करू, जी की लॉंग मेथड आहे त्या लॉंग मेथडनं आपण हा सेम प्रश्न सोडवून बघू। हे बघा कसं, हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न आपण 10वी ला असताना शिकलेलो आहे। आपला अंकगणित श्रेणी हा चॅप्टर होता, हा जो काही टॉपिक होता त्या टॉपिक मध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न पाहिलेले किंवा शिकलेलो आहोत। ते कोणत्या फॉर्म्युलानुसार, असा जर प्रश्न आपल्याला आला तर असे प्रश्न आपण SN चा जो फॉर्म्युला असतो त्या फॉर्म्युलानुसार किंवा SN चं जे सूत्र असतं त्या सूत्रानुसार आपण हे प्रश्न सोडवत होतो। हे बघा आता कशा पद्धतीनं, SN चं सूत्र काय, आपल्याकडे SN चं सूत्र असतं पाहते, आपण 10वी ला बघितलेलं होतं। हे आपल्या आता शॉर्ट ट्रिक्स नुसार किंवा छोट्या ट्रिक्सनं आपण हा प्रश्न सोडवला। आता लॉंग मेथडनं SN च्या सूत्रानुसार आपण हा प्रश्न सोडवून बघणार आहे। तो बघा कसं, हे बघा SN चं सूत्र काय, SN बरोबर n / 2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 गुणिले d / 2a। ह्या सूत्रानुसार आपण हा प्रश्न सोडवत होतो 10वी मध्ये, पण आपण शॉर्ट ट्रिक्सने तो प्रश्न बघितला। आता ह्या लॉंग मेथडनं आपण हा प्रश्न बघणार। हे बघा काय दिलेलं आहे आपल्याला, याच्यामध्ये फक्त n माहिती पाहिजे। n म्हणजे काय, शेवटचं पद। कधी लक्षात ठेवायचं, n म्हणजे काय असतं, शेवटचं पद असतं। मग n काय दिलेलं आहे आपल्याला, इथं n दिलेलं आहे 74। मग n च्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे 74। त्यावेळेस काय निघाल, सम ऑफ ऑल n नंबर्स। आपल्याला विचारलेलं की सर्व संख्यांची बेरीज किती आहे, ह्या सूत्रानुसार सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो। ते कशा प्रकारे बघा, हे बघा n किती दिलेलं आहे आपल्याला 74 / 2, त्याच्यानंतर 2 गुणिले a। आता a म्हणजे काय, a म्हणजे असतं पहिलं पद, की त्याच्यामध्ये दिलेलं जे पहिलं पद आहे त्याला आपण a म्हणत असतो। आणि d म्हणजे असतो डिफरन्स, त्याच्यामधलं अंतर, म्हणजे डिफरन्स कसा काढत असतो, T2 - T1, म्हणजे दुसऱ्या पदामधून आपण पहिलं पद काय करत असतो, वजा करत असतो, आपला डिफरन्स येत असतो। हे बघा आता काय दिलेलं a, पहिलं पद किती दिलेलं आहे 1, तर त्याच्या जागी ते ठेवून द्यायचं। परत काय दिलेलं n - 1, n किती आपला 74, मग 74 मधून जर आपण 1 वजा केलं तर किती 73 येईल। 73 गुणिले आपला जो काही डिफरन्स आहे, डिफरन्स कसा काढत असतो आपण, दुसऱ्या पदामधून पहिलं पद काय करत असतो, वजा करत असतो। मग दुसरं पद काय दिलेलं आहे आपल्याला 2 + 1, मग 2 + 1 किती झाले, 1 झाला। मग इथं काय लिहू आपण, डिफरन्सच्या जागी 1।
आता खाली काय दिलेलं आहे आपल्याला 2 गुणेला ए, मग 2 गुणेला ए म्हणजे किती, ए ची आपली किंमत किती आहे 1 दिलेली आहे, मग 2 गुणेला ए म्हणजे किती 2 गुणेला 1. आता हे सगळं आपल्याला काय करायचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. लक्ष द्या 2 न जर आपण 74 ला भागला, 2 न 74 ला भाग जात असला तर द्यायचा नसन देत असला तर तो पुढे आपण याला किंवा याला देऊ शकतो. 2 न 74 ला भाग दिल्यानंतर काय येत असतं ते येतं आपलं 37. ह्या दोघांच्या मध्ये काही नाही म्हणल्यावर काय असतो गुणाकार असतो. 2 गुणेला 1 जर आपण केलं तर काय होणार आहे 2, त्याच्यानंतर प्लस 73 गुणेला जर आपण 1 केलं तर किती होणार आहे 73. पण लक्ष असू द्या हे कशामध्ये आहे, हे अजून कंसामध्ये आहे आणि खाली आपल्याला काय दिलेलं आहे 2 गुणेला 1. 2 गुणेला 1 जर आपण केला तर तो किती येतो 2. तर 37 गुणेला 73 आणि 2 किती झाले 75 झाले. 73 आणि 2 किती झाले 75 झाले. 37 गुणेला 75 जर आपण केलं तर ते किती येतं आपलं, ते येत असतं 27 75 जे आपण बघितलं होतं सेम त्या प्रकारे. इथं हे जे 2a हे 2a इथं नसतं ते दुसऱ्या सूत्रामध्ये असतं. तर हा जर प्रश्न आपण ह्या मेथडने किंवा ह्या पद्धतीने जर सोडवला तर आपल्याला भरपूर वेळ एका प्रश्नामध्ये आपला कमीत कमी 1 मिनिट किंवा अर्धा मिनिट जात असतो. पण शॉर्ट ट्रिक्सनं आपण हा प्रश्न जर सोडवला तर कमीत कमी 5 सेकंदामध्ये हा प्रश्न आपण सोडवू शकतो. चला दुसरा प्रश्न बघा. आता हे बघा दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती. आता ज्या वेळेस आपल्याला सरासरीचा जर प्रश्न आला तर एकदम सोप्या 2 सेकंदामध्ये याचं उत्तर निघतं. आता बघा काय दिलेलं आहे आपल्याला, प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असतं प्रश्न व्यवस्थित वाचणं. आपली सगळ्यात मोठी मिस्टेक कोणती होती, आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाही आणि इकडचा शब्द इकडे तिकडे थोडासा झाला तर आपल्याकडून काय होतं लगेच प्रश्न चुकून जातो. विचारलेलं काय ते बघायचं, विचारलेलं काय आपल्याला इथं की समसंख्यांची सरासरी विचारलेली. समसंख्येची आपल्याला काय प्रश्न असतो 1 ते 10 पर्यंत सर्व संख्यांची सरासरी किती, 1 ते 100 पर्यंत सर्व संख्यांची सरासरी किती. सरासरी म्हणजे जेवढ्या काही संख्या दिलेल्या असतात तेवढ्या संख्येची बेरीज करणं, तेवढ्या n नंबर जेवढ्या संख्या दिलेल्या असतात तेवढ्या त्याला भागणं. पण इतकं जर आपल्याला असा प्रश्न आला 1 ते 100 पर्यंत सर्व संख्यांची जर बेरीज करा, एवढं सगळं काही आपण बेरीज करत बसणार नाही. त्याच्यासाठी छोट्याशा ट्रिक्स ज्या काही आपल्या शॉर्ट ट्रिक्स असतात त्या शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण काय करणार याचं उत्तर काढणार. आता बघा कसं काय विचारलेलं आहे, समसंख्या. ज्या वेळेस आपल्याला समसंख्येची जर सरासरी विचारायला असली काहीच करायचं नाही, फक्त लक्ष द्या काय करायचं, शेवटची समसंख्या पाहायची. काय दिलेली आहे n. n म्हणजे काय असतं शेवटची संख्या. मग याच्यामध्ये n म्हणजे शेवटची समसंख्या कोणती आहे ती येणार याच्यामध्ये. हे बघा लक्ष द्या इथं आपल्याला दिलेलं आहे काय दिलेलं आहे, पहिल्या 25 क्रमवार समसंख्यांची सरासरी. मग याच्यामध्ये n किती आहे, n याच्यामध्ये 25. मग काय करायचं n+1. ज्यावेळेस आपल्याला समसंख्यांची सरासरी विचारलेली असली त्यावेळेस n+1 हे सूत्र वापरायचं. ज्यावेळेस विषम संख्यांची सरासरी विचारलेली असली त्यावेळेस सुद्धा काय करायचं n+1 हे सूत्र वापरायचं. आता n किती दिलेलं आहे आपल्याला 25 + 1 किती झालं 26. आलं आपलं उत्तर. समजलं n+1. आता हाच प्रश्न जर आपला दुसऱ्या मेथडने जर सोडवला तर कशा पद्धतीने, हे बघा का दिलेलं. आता दुसरा एक फॉर्म्युला इथं सेट होत असतो काय की पहिली संख्या प्लस दुसरी संख्या, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला 2 लगेच आपली काय येते सरासरी. आता याच्यामध्ये पहिली समसंख्या कोणती, आपली चुकी होती, पहिली 25 विचारलेली आहे. मग आपण काय करतो पहिली संख्या 1 आणि शेवटची संख्या काय घेत असतो 25 घेत असतो. पण आपल्याला विचारलेलं काय समसंख्या विचारलेलं, मग पहिली समसंख्या कोणती आहे ती आहे 2 आणि शेवटची समसंख्या कोणती आहे 1 ते 25 मध्ये ती येते 50. मग पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागेला 2. जर आपल्याला 1 ते 100 पर्यंत 1 ते 200 पर्यंत कोणत्याही संख्येचं जर विचारलं काय करायचं, पहिली संख्या घ्यायची प्लस शेवटची संख्या घ्यायची, दोघांची बेरीज करायची आणि त्याला 2 न भागायचं. 50 + 2 किती झाले 52. 52 ला जर आपण 2 न भागलं तर आपलं उत्तर किती येत असतं, तरी आपलं उत्तर येतं 26. मग इतक्या सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने आपण 2 सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकतो. कधी कधी आपल्याला हेच प्रश्न काय असते विषम संख्यांची सरासरी काढा. मग विषम संख्या जर आपल्याला 3 दिला असली किंवा दिला असली शेवटची विषम संख्या दिला असली 27, मग आपण काय करणार आहे n+1 27 + 1 त्याचं उत्तर काय होईल 27 + 1. विषम संख्या जरी असली तरी n+1 करायचं आणि सम संख्या जरी असली तरी n+1 करायचं. अशा पद्धतीने आपण अशा प्रश्नांचं उत्तर एकदम 2 सेकंदामध्ये काढू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. आता हे बघा पुढचा प्रश्न कसा दिलेला आहे, हे बघा 2/5 2/3 2/9 2/7 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला विचारलेला आहे. ज्या वेळेस असा प्रश्न आपल्याला आला आपण काय करत बसतो खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग देत बसतो, बरोबर नाही. पण काही प्रश्न असे असतात ते आपल्या 2 सेकंदामध्येच लगेच भाग न देता आपण हे प्रश्न सोडवू शकतो. कशा प्रकारे ते बघा. ज्या वेळेस आपल्याला असा प्रश्न आला की काहीतरी दिलेलं आहे त्यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता किंवा सर्वात लहान अपूर्णांक कोणता, काय करायचं फक्त खालच्या जो काही आपला छेद असतो छेदामधून अंशाला वजाबाकी करायची. खालून छेद जो आपल्याला दिलेला असता या छेदामधून आपल्याला काय करणे आपला जो काही अंश असतो तो काय करणे मायनस करणे फक्त. आणि ज्याची वजाबाकी सगळ्यात कमी फक्त लक्षात ठेवायचं ज्याची वजाबाकी सर्वात कमी तो अपूर्णांक सगळ्यात मोठा आणि ज्याची वजाबाकी सर्वात जास्त येईल तो अपूर्णांक सगळ्यात छोटा. हा पॉईंट लक्षात ठेवायचा. हे बघा काय केलेलं आता 5 मधून जर 3 गे 5 मधून 2 गेले किती उरत्या
3, त्याच्यानंतर 3 मधून 2 गेले किती उरतो 1, त्याच्यानंतर 9 मधून 2 वजा केले किती उरले 7, आणि 7 मधून 2 वजा केले किती उरले 5. आता आपल्याला विचारलेलं काय सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. फक्त एक इथं गोष्ट लक्षात ठेवायची की ज्याची वजाबाकी सर्वात लहान येते तो अपूर्णांक सर्वात कसा असतो मोठा असतो. मग सर्वात कमी अपूर्णांक सर्वात कमी वजाबाकी कोणत्याची आलेली आहे ती आलेली आहे 2/3 ची. मग सर्वात मोठा अपूर्णांक कोणता झाला तो झाला 2/3. आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता झाला ज्याची वजाबाकी सर्वात जास्त येल असली सर्वात मोठी येल असली तो काय झाला सर्वात लहान अपूर्णांक झाला. मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता याच्यामधला ज्याची वजाबाकी सर्वात जास्त आलेली आहे म्हणजे 7 आलेली आहे ती कशाची आलेली आहे 2/9 ची. मग 2/9 काय झाला सर्वात लहान अपूर्णांक झाला. अशा पद्धतीने फक्त 2 ते 4 सेकंदामध्ये आपण अशा प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. हे बघा आता पुढचा प्रश्न दिलेला आहे वर्गाचा. अशा पद्धतीचे सोपे प्रश्न आपल्याला येत असतात पण हा प्रश्न सगळ्याला जमतो. फक्त काय होतं हा प्रश्नामध्ये आपला वेळ वाया जातो. म्हणून जर तुम्हाला वर्ग काढणे किंवा घन काढणे अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर अशा प्रकारचे प्रश्न आपण एकदम 5 सेकंदामध्ये एकदम शॉर्ट ट्रिक्स वापरून सोडवू शकतो. ते कशा पद्धतीने बघा. आता काय विचारलेलं आपल्याला 63 चा वर्ग विचारलेला. आता एकदम सोप्या पद्धतीने आपण याचा वर्ग काढू. कशा पद्धतीने इकडे लक्ष द्या. 63 चा वर्ग दिलेला आहे आपल्याला. 63 चा वर्ग विचारलेला आहे एकदम सोप्या पद्धतीने. आपले कमीत कमी 1 ते 10 पर्यंत एवढे तरी वर्ग आपले पाठ पाहिजे तरीच आपले काय येणार आहे उत्तर येणार आहे. हे बघा आता काय विचारलं 3 चा वर्ग. काय करायचं पहिली स्टेप 3 चा वर्ग. 3 चा वर्ग किती असतो 9. तो साईडला लिहून घ्यायचा लिहिला. त्याच्यानंतर दुसरी स्टेप 3 स्टेप मध्ये उत्तर येतं. दुसरी स्टेप बघा कशी आहे 6 गुणिले 3 करायची ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची डबल करायची. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची काय करायची डबल करायची. sin 3 किती झाले 18 आणि 18 दोन्ही किती होत्या 36. मग 36 शी तुम्ही 36 लिहिणार आहे का नाही. तर काय करायचं एक एक प्लेस घ्यायचं त्याचं जे युनिट प्लेस असतं किंवा एक एक स्थान असतं ते घ्यायचं. मग युनिट प्लेस कोणतं याचं 6 फक्त 6 घ्यायचे आणि 3 पुढे काय करायचे कॅरी करायचे. मग इथं मी काय घेतले 6 घेतले. हातच्याला किती आले 3 आले. मग काय करायचं तिसऱ्या स्टेप मध्ये जो काही पहिला अंक आहे त्याचा वर्ग करायचा त्याच्यामध्ये हे 3 काय करायचे ऍड करायचे मिळवून द्यायचे. मग 6 चा वर्ग किती झाला 36 आणि 36 मध्ये जर आपण हे 3 मिळवले जे काही हातच्या आलेले 36 आणि 3 किती झाले 39. मग 63 चा वर्ग किती आला तो आला 39 69 जे काही आपला ऑप्शन 3 नंबर. समजलं. अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येचा जर वर्ग असला तर अशा पद्धतीने आपण तो एकदम सोप्या ट्रिक्स आणि 5 ते 6 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. आता हे बघा भरपूर साऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला काय तर लसाई मसाईचे प्रश्न असतात पण लसाई मसाईचे प्रश्न आपण 2 पद्धतीने सोडू शकतो. ते कशा प्रकारे एका पद्धतीने आपण अवयव पाडून आपल्याला एकच पद्धत माहिती असते ती म्हणजे अवयव पद्धत. पण हाच प्रश्न आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स ना सोडवू शकतो. आता हे बघा काय विचारलेलं आपल्याला इथं विचारलेलं आपल्याला 12 24 36 48 याचा मसावी आणि लसाई आपल्याला विचारलेला आहे. आपण काय करणार आहे याचे सगळ्याचे काय करणार आहे अवयव पाडणार आहे. अवयव पाडल्यानंतर मग जे काही सामायिक विभाजक दिलेले आहे त्याचा गुणाकार जो येणार आहे तो काय असतो आपला मसावी असतो आणि जे काही बाकीचे सामायिक प्लस असामायिक या सगळ्याचा गुणाकार काय असतो आपला लसावी असतो. मग तो आपण लसावी लिहित असतो. पण एकदम सोप्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढायचं कशा प्रकारे बघा. काय दिलेलं आहे आपल्याला 12 24 36 आणि 48. सगळ्यात पहिले असं जर प्रश्न आला तर पाहायचं की सगळ्यात जो काही लहान संख्या ती पाहायची लहान संख्याने सर्व संख्याला भाग जातो का. जर लहान संख्याने सर्व संख्याला भाग जात असेल तर तो झाला आपला मसावी. हे बघा आता सर्वात लहान संख्या कोणती याच्यामध्ये 12. मग 12 ने 24 ला भाग जातो का जातो 12 दुने 24. 36 ला भाग जातो का जातो 12 त्रिक 36. 48 ला भाग जातो का जातो 12 चौक 48. म्हणजे 12 काय झाला आपला 12 झाला आपला मसावी. मग इथं मसावी किती आपला तोय आपला 12. आता लसावी आपल्याला विचारलेले लसावी जर आपल्याला विचारलेला असला तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मोठी संख्या. याच्यातली मसावीसाठी आपण छोटी संख्या आणि लसावीसाठी मोठी संख्या. मग लसावीसाठी मोठी संख्या कोणती याच्यामध्ये ती दिलेली 48. काय करायचं की जेवढ्या संख्येनं 48 ला भाग जातो त्या सर्व संख्या कॅन्सल करून टाकायच्या कट करून टाकायच्या. आता मला माहिती 48 ला 12 न भाग जात असतो मग 12 काय झाले कॅन्सल झाले. 48 ला 24 न भाग जातो मग 24 काय झाले कॅन्सल झाले. आता 36 न 48 ला भाग जातो का नाही. त्याच्यामुळे काय करायचं या 36 चे 2 भाग करायचे. जेवढे मोठ्यात मोठे भाग होईल ते 2 भाग करायचे. पण त्यातल्या एका भागानं किंवा त्यातलं जे अवयव आहे त्या 36 चे मोठे आपण काय केले 2 अवयव पाडले. पण त्या 2 अवयवामधला जो काही मोठा अवयव आहे त्यानं काय गेला पाहिजे या 48 ला तरी भाग गेला पाहिजे. आता आयचे 2 भाग पडते 18 गुणिले 2. हे 2 अवयवाचे सर्वात मोठे 36 चे पण 18 आणि 48 ला भाग जातो का जात नाही. त्याच्यामुळे काय करायचं दुसरे काय करायचे अवयव पाहिजे. 36 ला जर आपण पाहिलं तर 12 गुणिले 3 12 त्रिक किती झाले 36 आणि ह्या 12 न काय होतं 48 ला भाग जात असतो. मग काय करायचं 12 1 12 12 जर 48 ला भाग जात असलं तर हे 48 काय करायचे कॅन्सल करायचे आणि जो काही दुसरा अवयव उरलेला आहे त्यानं या दोघांचा काय करून टाकायचा गुणाकार करायचा. मग 48 गुणिले 3 जर आपण केलं तर कसं येईल 8 त्रिक 24 24 शी 4 हातचे आले 2 3 चौक 12 12 2 किती झाले 14.
म्हणजे आपला लसावी किती आला, आपला लसावी आला 144, मसावी किती आला, मसावी आला 12 आणि लसावी किती आला, लसावी आला 144. म्हणजे आपला ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर 2. समजलं. अशा प्रकारे आपण मसावी आणि लसावी विदाऊट आपण काय अवयव न पाडता मसावी आणि लसावी आपण अशा प्रकारे काढू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. हे बघा आता पुढचा प्रश्न दिलेला एकदम सोपा प्रश्न आहे, पण आपल्याला दिसायला थोडा अवघड दिसतोय. फक्त याच्यासाठी आपल्याला काही सूत्र पाठ पाहिजे. जे काही बैजिक राशीचे सूत्र असतात, a + b चे सूत्र किंवा a³ b असतो किंवा a² b² असतो, अशा प्रकारचे सूत्र आपले पाठ पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला एकदम सोपं आहे. दिसायला थोडा अवघड प्रश्न दिसतोय पण एकदम सोपा आहे. हे बघा काय दिलेलं आहे, x² - y² गुणिले x + y आणि खाली भागीला दिलेलं x + y². आता इथं आपले काही फॉर्म्युले पाठ पाहिजे. जे काही सूत्र असतात a + b चे तेवढे 7-8 फक्त 7-8 सूत्र आहे. 7-8 सूत्र जर आपले पाठ झाले तर अशा प्रकारचा कोणताही प्रश्न आपण त्या सूत्रानुसार सोडवू शकतो. आता इथं कोणकोणते सूत्र वापरले बघा. a + b चं आपल्याकडे सूत्र आहे कोणकोणतं, a + b² काय होत असतो आपल्याला एक्सप्लेनेशन माहिती आहे. हे आपल्याला 7वीला किंवा 8वीचे जे स्टेट बोर्ड आहे तिथं आपण हे शिकलेलो आहे. जे काही फॉर्म्युले आहे त्याचं एक्सप्लेनेशन कशा प्रकारे होत असतं, विस्तारित रूप कसं असतं ते. आता a² + 2ab + b², a² + 2ab + b², हे याचं काय होतं विस्तारित रूप होत असतं. तसंच a - b चा जो काही वर्ग आहे ते कसं होतं, a² + 2ab, फक्त इथं काय होत असतं -b², अशा प्रकारे होत असतं. पण आपल्या इथं काय विचारलेलं आहे, इथं जर बघितलं आपण तर x² - y² असं दिलेलं आहे. असा सुद्धा एक आपल्याकडे सूत्र आहे कशा प्रकारचं, a² - b² बरोबर काय होत असतं, a + b गुणेला a - b, असं या सूत्राचं विस्तारित रूप होत असतं. आपल्याला ते माहिती आहे. जर आपण बघितलं a² - b² सेम अशा टाईपचं आपल्याला इथं दिसतंय बघा, x² - y², म्हणजे x² - y² मी याला कसं लिहू शकतो, अशा प्रकारे लिहू शकतो. चला आता हे बघा काय दिलेलं आहे आपल्याला, x² - y² दिलेला आहे. मग x² y² याला मी कसं लिहू शकतो, x + y गुणिला x - y, अशा प्रकारे मी याला लिहू शकतो. पुढे काय दिलेलं आहे, परत x + y इकडं, खाली काय दिलेलं आहे x + y². आता x + y² एका संख्येचा वर्ग असला ती काय असते, तिला मी डबल दोन ठिकाणी त्याला लिहू शकतो. म्हणजे कशा प्रकारे, x + y गुणिला x + y, अशा प्रकारे मी याला लिहू शकतो. कारण की काय दिलेलं आपल्याला, वर्ग दिलेला. आता हे बघा जर आपण इथं जर बघितलं इथं काहीतरी कॅन्सल होत असतं. कशा प्रकारे कॅन्सल होतं, इथं x + y दिलेला आहे, कॅन्सल झाला कशासोबत, ह्या x + y सोबत. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे x + y, ते कॅन्सल झालं कशासोबत, ह्या x + y सोबत. फक्त उरलं काय इथं, तर इथं उरलं x + y. मग आपलं उत्तर काय झालं, सॉरी काय उरलं, x - y. मग आपलं उत्तर काय झालं, x - y, जे काही आपलं ऑप्शन नंबर 1 मध्ये. अशा प्रकारचे प्रश्न फक्त जे काही आपले सूत्र असतात a + b चे जे सूत्र असतात तेवढे 6 ते 7 सूत्र आहे तेवढं पाठ करायचे. अशा प्रकारचा कोणताच क्वेश्चन आपल्याकडून चुकणार नाही. चला पुढचा प्रश्न बघा. हे बघा पुढचा प्रश्न परत कशाचा आला, सरासरीचा आला. एकदम सोपं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण जास्तीत जास्त 2 ते 3 पद्धतीने काढू शकतो. सरासरीचा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. मग पहिली संख्या काय दिलेली, इथं पहिली संख्या दिलेली आहे 57 प्लस शेवटची संख्या किती दिलेली आहे 43. दोघांची काय करायची, बेरीज करायची आणि त्याला कितीने भागायचं, 2 ने भागायचं. 57 + 43 जर आपण केलं तर किती होत असत्या, 57 + 43 होत्या 100. 100/2, 100/2 जर आपण केलं तर किती होतं 50. म्हणजे आपलं उत्तर काय आलं 50. आता ह्या पद्धतीने आपण याचं उत्तर काढलं. आता जी काही लॉंग मेथड असते त्या लॉंग मेथडनं जर आपण याचं उत्तर काढलं, म्हणजे त्याचं सूत्र असतं सरासरीचं सूत्र. जेवढ्या काही संख्या दिलेल्या आहेत तेवढ्या संख्यांची बेरीज करा आणि जेवढ्या संख्या आहे तेवढ्या संख्यांना त्याला भागा. या सर्व संख्यांची जर आपण बेरीज केली तर सर्व संख्यांची बेरीज किती येत असती, ती येते 200. सर्व संख्या किती दिलेल्या आहे, 4 संख्या येतं. मग 4 संख्यांना आपण काय करत असतो, त्याला भाग देत असतो. 4 संख्यांना जर याला भाग दिला तर उत्तर काय येणार आहे आपलं, 4×5 = 20. तरी आपलं उत्तर काय येणार आहे 50च येणार आहे. आणि अजून तिसरी मेथड, कशा प्रकारे ज्या काही मधल्या 2 संख्या दिलेल्या असतात त्या 2 संख्यांची बेरीज करायची आणि त्याला कितीने भागायचं, 2 न. 2 न कोण भागतोय आपण, कारण की आपण 2 संख्या घेतोय, 2 संख्यांची बेरीज करतोय म्हणून आपण 2 न भागतोय. इथे 4 संख्येची बेरीज आपण केली म्हणून आपण 4 न त्याला काय याला भाग दिला. तर 2 संख्येमधल्या कोणकोणत्या 45 आणि 55. 45 + 55 जर आपण केलं तर किती येतं 100. आणि 100ला जर आपण 2 न भागलं तर किती येतं, तरी 50च उत्तर येतं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपण कमीत कमी 3 ते 4 मेथडनं सोडवू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. हे बघा आता पुढचा प्रश्न दिलेला आहे गुणोत्तर प्रमाणाचा. ज्या वेळेस आपल्याला गुणोत्तर प्रमाणाचा प्रश्न आला फक्त x लक्षात ठेवायचं.
काय लक्षात ठेवायचं, एक्स. जे काही आपल्याला गुणोत्तराचं प्रमाण दिलं असलं त्याला एक्स जोडायचं, फक्त काय जोडायचं, एक्स. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणताही जे काही व्हरायबल असलं ते यूज करू शकता. आता बघा काय दिलेलं आपल्याला, एका त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे गुणोत्तर प्रमाण 1, 3, 5 असे आहे. तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असतो. आपण 7व्या आठवड्याला शिकलो होतो की हा जो काही त्रिकोण असतो, आपण काय शिकलेलो होतो, त्रिकोण जो असतो त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असती, ती असते 180 डिग्री. मग ती किती असू शकते, 60 60 60 असू शकते. एकाची 90 असली तर एकाची 30 असन, एकाची किती असन, 60 असन. एकाची 90 असली दोघाची 45 45 सुद्धा असू शकते. पण आपल्याला विचारलेलं काय, प्रमाण दिलेलं आहे. एकाचं प्रमाण दिलेलं आहे 1, दुसऱ्याचं प्रमाण दिलेलं 3 आणि तिसऱ्याचं प्रमाण दिलेलं 5. करायचं काहीच नाही, फक्त एक्स जोडायचा. कशाला, गुणोत्तराला आपल्याला एक्स जोडायचा आहे. काय दिलेलं आपल्याला, 1x प्लस 3x प्लस 5x बरोबर 180 अंश. 180 अंश कोण घेतला, आता आपल्याला माहिती आहे प्रॉपर्टी की तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 अंश असते. त्याच्यामुळे आपला एक्स निघेल. एक्स म्हणजे काय, कोण. कोणाचं माप निघाल्यानंतर सर्वात मोठा कोण किती ते आपण काढू शकतो. सर्वात लहान कोण आपला एक्स निघाल्यानंतर लगेच निघून जाईल. आता x प्लस 3x प्लस 5x जर आपण केली, या तिघाची बेरीज जर केली, ती किती होती, ती होती 9x. 9 न जर आपण 180 9 इकडे गुणला, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, भागीला होणार आहे. म्हणजे काय, 9 1 9 9 2 18. म्हणजे x ची किंमत किती आली आपली, ती आली 20. मग आपल्याला विचारलं का, ते आपलं फायनल उत्तर झालं का, नाही. आपल्याला विचारलेलं काय, सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल. हा झाला सर्वात लहान कोण, म्हणजे जो काही x आपण काढला. मग सर्वात मोठा कोण किती आहे, 5x. 5x म्हणजे किती, x ची किंमत आपण आता काढली 20. मग 20 5 किती झाले, ते झाले 100. म्हणजे आपला सर्वात मोठा कोण किती अंशाचा आला, तो आला 100 अंशाचा. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न बघा. हे बघा, आता परत कशाचा प्रश्न आला, गुणोत्तर प्रमाणाचा प्रश्न आला. गुणोत्तर प्रमाणाचा प्रश्न आला, आपल्याला माहिती आहे काय वापरायचं, आपल्याला एक्स वापरायचं आहे. जे काही गुणोत्तराचं प्रमाण दिलेलं आहे त्याला आपल्याला एक्स जोडायचं. कशा प्रकारे बघा, आता मीना व टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 50 9 आहे. तर त्यांच्या वयांची बेरीज 42 वर्ष असल्यास मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल. आता आपल्याला माहिती काय दिलेले, 5 9 प्रमाण दिलेले, एक्स जोड नाही फक्त. 5 9 म्हणजे 5x प्लस 9x. दोघांची बेरीज किती दिलेली आहे, 42 वर्ष दिलेली आहे. बरोबर, 42 वर्ष. एक्स जर आपलं काढलं म्हणल्यावर आपलं वय निघतं. मग लगेच आपलं पुढचं सॉल्व होईल. 5x आणि 9x किती होत असत्या, 9 आणि 5 झाले आपले 14x बरोबर 42. 14 इकडे गुणिला, तिकडे गेल्यानंतर काय होईल, भागेल होईल. म्हणजेच काय, 14 1 14 14 8 14 त्रिक 42. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 3. म्हणजे हे झालं आपलं वय, हे फक्त आपलं वय झालं. पण आपल्याला विचारलेलं काय आहे की मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय किती. मग मीनाचं आजचं वय आपल्याला अगोदर काढावं लागेल आणि त्याच्यामध्ये प्लस 5 करावं लागेल. म्हणजे आपलं पुढचं तिचं 5 वर्षाचं वय निघन. मीनाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 5x. मग x ची व्हॅल्यू किती आहे, 3. म्हणजेच किती, 5 गुणिला 3. तर मीनाचं आजचं वय किती झालं, 15 वर्ष. पण इथं चुकायचं नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, तिचं इथून पुढचं 5 वर्षाचं वय किती आहे. मग 15 प्लस 5 किती झाले, 20 वर्ष. म्हणजे तिचं अजून 5 वर्षांचं वय किती असणार आहे, ते असणार आहे 20 वर्ष. गुणोत्तराचा प्रमाणाचा प्रश्न आला तर फक्त प्रमाणाला काय करायचं, एक्स जोडायचं. एवढं लक्षात ठेवायचं. फक्त पुढचा प्रश्न बघा. हे बघा, आता पुढचा प्रश्न दिलेला आहे कामकाळ वेगचा. अ एक काम 6 दिवसात करतो तर ब तेच काम किती दिवसामध्ये करेल. किती दिवसामध्ये करतो, 6 दिवसात. हा प्रश्न आपण पहिले बघितला होता की एक काम हे दोघं जण सारख्याच पद्धतीने करणार आहे किंवा सेम काम करणार आहे. एकाला 6 दिवस लागतात, दुसऱ्याला 12 दिवस. काय करायचं, दोघांचा गुणाकार करायचा, दोघांच्या बेरीजने त्याला भागून टाकायचं. 12 कम किती झाले, 72. दोघांची बेरीज किती झाली, 18. 18 चौक 72. म्हणजे किती दिवस लागतील त्यांना दोघांना ते काम पूर्ण करण्यासाठी, 4 दिवस लागतील. बाकीचे जे काही सिरीज आहे, बाकीचे प्रश्न आहे, आपण काय करू, पुढच्या लेक्चर मध्ये बघू. चला, थँक्यू, धन्यवाद. लाईव्ह झाल्यानंतर रेकॉर्ड कंटेंट मध्ये गेला ना, कंटेंट मध्ये फोल्डर आहे.